गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावरून हिंदुत्ववादी संघटना, गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस आमने सामने आले। पुणे आणि कोल्हापुरात पोलीस विभागाने डीजेच्या वापराला चाप लावलाय। नवे नियम काय सांगतायत, संघटनांनी त्यावर काय भूमिका घेतलेली आहे, पहा या रिपोर्टमध्ये। गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजेंवर बंदी। पुणे कोल्हापुरात डीजेवरून वाद पेटला। नियमभंग केल्यास थेट जप्तीची कारवाई। अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच राज्यभरात उत्सवाच्या तयारीसोबतच प्रशासकीय नियम आणि पारंपरिक उत्सव यावरून संघर्ष पाहायला मिळतोय। पुण्यात कर्णकर्कश डीजे साऊंड आणि प्लाझ्मा प्रेशर मीडच्या वापरावरून पोलीस आणि गणेश मंडळ आमने सामने आलेत। कर्णकर्कश डीजेला चाप लावण्यासाठी पोलिसांनी कडक नियम लागू केलेत। गणेशोत्सव दहीहंडीत मिड प्रेशर आणि प्लाझ्मा साऊंड सिस्टमवर बंदी घालण्यात आली आहे। आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या साऊंड सिस्टमवर जप्तीचा इशारा देण्यात आलाय। लाऊडस्पीकरवर बेस आणि टॉपची निश्चित मर्यादा असणार आहे। सण उत्साहात साजरा करण्यास पाठिंबा आहे, पण कर्णकर्कश आवाजावर कारवाई करण्यात येईल। महापालिका, पोलीस आणि गणेश मंडळांच्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिलेत। पोलीस उपायुक्तांनी आवाहन केलेलं आहे की आपण डीजे मुक्त किंवा निर्बंध मुक्त डीजे मुक्त आपण गणेशोत्सव साजरा करू। एकेकडे मंडळांचे आवाहन आहे की निर्बंध मुक्त आम्हाला गणेश मंडळ साजरा होऊ द्या। प्लाझ्मा आणि लेझर असलेले डीजे आम्ही अजिबात लावणार नाही। हे अतिशय चांगली अशी सगळ्यांची मिळून इथं एक चर्चासत्रातूनच तो विचार पुढे आलेला आहे। दरम्यान गणेशोत्सवात डीजे असला तरी त्यापासून नागरिकांना कुठलाच त्रास व्हायला नको, असं मत गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत आयुक्तांसमोर व्यक्त केलंय। तर गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू फक्त विसर्जन मिरवणुकीपुरता नसावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे। ते टिपिकल मुद्दे कायम ते चर्चेले जातात, त्याच्यावर सोल्युशन निघालं पाहिजे, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे। आणि आपण विसर्जन मिरवणुकीपुरता हा उत्सव नेहमी ती केंद्रबिंदू असती, तो केंद्रबिंदू असू नये। आपण हा 12 दिवसाचा 10 दिवसाचा उत्सव सगळ्यांनी सामोपचाराने चालवावा आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा आपल्याला सगळ्यांना सामावून तसं घेता येईल, त्या मंडळाला कसं न्याय मिळेल याकरता प्रयत्न असावा। मात्र पुण्यातील गणेशोत्सवामध्ये लावण्यात येणाऱ्या डीजेवर पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। अन्य सर्व नागरिकांना शांततेत जगण्याचा मूलभूत अधिकार असतो, तर सण उत्सवांच्या सबबीखाली जर सार्वजनिक ठिकाणी तासनतास लाऊडस्पीकर वाजवले गेले तर नागरिकांना फक्त प्रचंड डिस्टर्बन्स व्यतिरिक्त बाकी काहीही होत नाही। तर त्यामुळे त्याच्यावरती पूर्णपणे ब्लँकेट बॅन यावा, कुठच्याही सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देऊ नये। दुसरीकडे कोल्हापुरात विसर्जन पद्धती आणि डॉल्बी आणि डोळ्यांना त्रास देणाऱ्या रोषणाईच्या मुद्द्यावरून प्रशासन विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना असा वाद उफाळून आलाय। कोल्हापुरात पारंपरिक वाद्यांवर कुठलीच बंदी घालण्यात आलेली नाही, मात्र साऊंड सिस्टमच्या मोठ्या प्रमाणातील वापरावर पोलिसांनी निर्बंध घातले। पारंपरिक वाद्ययंत्रावर कोणत्याही प्रकारची आम्ही पाबंदी केलेला नाही आहे। साऊंड सिस्टम जे 14 आणि 25 तारखेला आगमन आणि विसर्जनची मिरवणूक होणार आहे, त्यामध्ये साऊंड सिस्टमला पण आम्ही परवानगी देणार आहे, परंतु त्यामध्ये फक्त 2 बेस आणि 2 टॉपला परवानगी देणार आहे। मात्र गणेशोत्सवासारख्या हिंदूंच्या सणांमध्येच हस्तक्षेप का, असा सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। सगळे निर्बंध आमच्या हिंदूंच्या भोवतीच का, प्रत्येक वेळी आमच्या हिंदूंच्या सणालाच टार्गेट का केले जाते? हे आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे, आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे। आणि मग प्रत्येक वेळी आमच्या गणेशोत्सव हा तर सगळ्यांचा लहानापासून मोठ्यापर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि प्रत्येक वेळी आपल्या सणाच्या वेळीच आडवं काय येत आहे? मी म्हणतो असं मुक्त पद्धतीनं करा उत्सव म्हणून असं प्रशासनानं सांगितलं पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे। आता गणेशोत्सवात उत्सवाचा आनंद टिकवणं, संस्कृतीची जपणूक करत सार्वजनिक शांतता सुव्यवस्थेचा मेळ घालणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे। कायदा सुव्यवस्थेला धक्का न लावता पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हायला हवा ही काळाची गरज बनली आहे। त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावनेचा सन्मान राखत प्रशासनानं आणि मंडळाने समन्वयाचा मार्ग काढून हा उत्सव साजरा करायला हवा। कोल्हापूरहून रणजित माजगावकर सह मी अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।